आज सुट्टी नाही काय? काय रे रिझल्ट काय झाला? आज कसं काय येतं रे गाव? ठीक आहे. एक 2 मिनिटं फक्त वाट बघूया, कनेक्ट होऊन देत. हां, बॅकलॉगचा रिझल्ट आता आला नाही का आपल्याला? सचिनला माहिती. ईबीसी फॉर्म नाही का बॅक? हे छोटीला विचार. चेतन, माझा आवाज येतो ना? येस सर, येतोय. ओके, फक्त स्क्रीन शेअर झाल्यावर फक्त सांग. येस. स्क्रीन दिसते ना? येस सर. ओके, ठीक आहे. एक्सपेरिमेंट नंबर 16. ओके, जर हा एक्सपेरिमेंट आपल्याला परफॉर्म करायचा असेल तर ऑलरेडी आपल्या थेरी लेक्चर्समध्ये ट्रिगरची कन्सेप्ट झालेली आहे. जनरली व्हॉट इज अ ट्रिगर? ट्रिगर इज अ डेटाबेस ऑब्जेक्ट, okay, which we have created using the SQL. Okay, so basically there are two types of triggers: row level trigger and statement level trigger. म्हणजे स्पेसिफिक जर रो अपडेट करायची असेल तर त्यासाठी मी स्पेसिफिक कोड लिहिला आणि तो ऍक्शन झाल्यानंतर त्याचे रिझल्ट्स येतील. ओके, सो दॅट इज द मेन कन्सेप्ट. ट्रिगर म्हणजे काय? एक कंडिशन असेल, त्या कंडिशन जर सॅटिस्फाईड झाली असेल तर देर विल बी चेंज इन द डेटाबेस. So that is called a trigger. Basically, most famous example of trigger already in theory lecture I have discussed. In banking system, if you have withdrawing the specific amount and that amount is more than or greater than your available balance, then bank server will send you message you cannot withdraw the amount because that much balance is not available in your account. Okay, किंवा आफ्टर ट्रिगरचं एक्झाम्पल, ज्यावेळी तुम्ही कॅश विड्रॉ करता देन यू हॅव अ बँक SMS. ओके, तुम्ही ATM मधून कॅश विड्रॉ केल्यानंतर SMS येतो, सो दॅट इज अ आफ्टर इव्हेंट. बिफोर मीन्स व्हॉट? बिफोर सडन एखादी ॲक्शन व्हायच्या पूर्वी जर तुम्हाला मेसेज येत असेल, फॉर एक्झाम्पल एखादं एक्झाम इव्हेंट आहे आणि एक्झाम इव्हेंट 11 वाजता स्टार्ट होणारा एक्झाम आहे. ओके, तर त्याच्या पहिल्यांदा 5 मिनिट तुम्हाला मेसेज येईल की इट इज 5 मिनिट्स, आफ्टर 5 मिनिट्स एक्झाम विल बी स्टार्टेड. सो देर आर टू टाइप्स ऑफ ट्रिगर्स, बिफोर अँड आफ्टर. ओके, तर बिफोरचा अर्थ काय असतो की स्पेसिफिक कंडिशन यायच्या पूर्वी काय ऍक्शन्स होतात का, आणि आफ्टर म्हणजे काय? आफ्टर द विड्रॉवल और आफ्टर सर्टन ऍक्शन सर्टन कोड इज रन. ओके, सो दॅट इज द बेसिक थीम ऑफ ट्रिगर. तर ती ऑलरेडी आपण थेरी लेक्चर्समध्ये बघितलेलं आहे. ज्यांना थेरी लेक्चर्स अजून ट्रिगरचे बघितले नाहीत तर त्यांनी बघा. ओके, तर ह्या मिनिमम थेरी बॅकग्राऊंडमध्ये त्यांनी दिलेलं आहे की कुठले कमांड्स आपण एक्झिक्यूट करतो आणि जनरली त्या ट्रिगरमध्ये यूज करतो. तर इन्सर्ट, अपडेट अँड डिलीट हे स्टेटमेंट आपण यूज करतो ट्रिगरच्या वेळी. ओके, तर देर आर टू टाइप्स ऑफ ट्रिगर. आता माझ्या डिस्कशनमध्ये जे आलं तेच, बिफोर ट्रिगर, आफ्टर ट्रिगर. ओके, रो ट्रिगर. ओके, रो ट्रिगर फायर्स फॉर ईच अँड एव्हरी रेकॉर्ड विच आर परफॉर्मिंग इन्सर्ट, अपडेट अँड डिलीट इन द डेटाबेस. म्हणजे प्रत्येक रेकॉर्डसाठी. स्टेटमेंट लेवल ट्रिगर, स्टेटमेंट ट्रिगर फायर्स ओनली वन्स फॉर ईच स्टेटमेंट इफ रो इज डिलीटेड or it is defined a event. Okay, so that is the basic difference. Okay, row level trigger मध्ये काय होतं बघा, row level trigger fires for each
and every individual record, but in statement level trigger is fired only once. Okay, so that is a difference. Okay, so that is a before statement trigger, after trigger. Okay, so these are the some types of trigger. A theory व्यवस्थित वाचा. So most of MCQs are from your manual. Okay, तर manual व्यवस्थित वाचा. क्लास टेस्ट मध्ये जे तुमचे MCQs येतील ते most of from the theory of your manual, because manual is provided by the MSBT and this document is very useful. Also it is a keynotes for you. So your manuals are very important. Okay, then procedure, you want to create 4 programs. Okay, before trigger statement level and after trigger statement level, किंवा बिफोरचे 2 प्रोग्राम करा, स्टेटमेंट लेवल आणि रो लेवल, आणि आफ्टरचे स्टेटमेंट लेवल आणि रो लेवल. ओके, तर व्हेरी सिंपल. तुमच्या एक्सरसाइज मध्ये पण तेच दिलेलं आहे की हाऊ टू क्रिएट अ ट्रिगर. आता इथे इन्सर्ट ट्रिगर आहे. ओके, स्टेटमेंट लेवल आणि रो लेवल ट्रिगर मध्ये डिफरन्स देणं करण्यासाठी आपल्याला हिने एक एक्झाम्पल दिलेलं आहे. तर हाऊ टू क्रिएट अ ट्रिगर. सो व्हेरी सिंपल, क्रिएट और रिप्लेस ट्रिगर. सो दॅट इज युअर सिंटॅक्स. Create or replace trigger, then trigger name. If it is before insert on EMP1 for each row, so it is a row level trigger. And new employee name is equal to uppercase मध्ये new name and end केलेला आहे. सिंपल एक ट्रिगर तयार केलेला आहे की ज्यावेळी तुम्ही इन्सर्ट करताय नेम, तर न्यू नेम इन्सर्ट करून तो अप्पर केस मध्ये तुमच्या डेटाबेसला ऍड होईल. ओके, हा जो ट्रिगर आहे तो फॉर मगाशी आपण बिफोर बघितला, हा आफ्टरचा आहे. दिस ट्रिगर प्रिव्हेंट्स डिलीट अ रो, म्हणजे डिलीट करण्यासाठी. तर क्रिएट और रिप्लेस ट्रिगर TRG1 ट्रिगरचं नाव आफ्टर. ओके, डिलीट ऑन EMP फॉर इच रो बिगिन. आणि त्यानंतर बिगिन म्हणजे हा बिगिनचा कोड लिहिलेला आहे. ओके, ट्रिगर मध्ये पण बिगिन असतं. ट्रिगर मध्ये तुमचं एक्सेप्शन पण तुम्ही लिहू शकता अँड देन इट विल एंड. आणि हे ट्रिगर कधी एक्झिक्यूट होतील, when you delete any employee, then that trigger will be automatically executed. ट्रिगर हा तो इव्हेंट झाल्यानंतर ऑटोमॅटिकली ट्रिगर होतो, म्हणजे एक्झिक्यूट होतो. ओके, सो दॅट पर्पज वी हॅव 3 प्रॉब्लेम्स गिवन इन युअर एक्सरसाइज. तर पहिला प्रॉब्लेम काय बघा की रो लेवल ट्रिगर तयार करा, इन्सर्ट किंवा अपडेट किंवा डिलीट मध्ये तो परफॉर्म करून टाका आणि एखादा एम्प्लॉई घ्या आणि त्याची सॅलरी इन्क्रीज करून दाखवा, ओल्ड व्हॅल्यू आणि न्यू व्हॅल्यू. नंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे की दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण सेम तुम्ही एक टेबल क्रिएट करून घ्या आणि एखादा नवीन रो इन्सर्ट केल्यानंतर न्यू रेकॉर्ड ॲडेड असा मेसेज सेंड करा. त्याला आपण इन्सर्ट ट्रिगर किंवा आफ्टर ट्रिगर पण म्हणू शकतो. आणि लास्ट एक्झिक्यूट लेवल स्टेटमेंट फॉर अपडेट स्टेटमेंट, म्हणजे वरचा इन्सर्टचा आहे आणि हा अपडेटचा आहे. एखाद्याची सॅलरी आपण इन्क्रीज केल्यानंतर किंवा तुम्ही अपडेट क्वेरी फायर केल्यानंतर तुमचा ट्रिगर एक्झिक्यूट झाला पाहिजे. ओके, सो इट इज व्हेरी सिंपल प्रोग्रामिंग. एक प्रोग्राम मी तुम्हाला करून दाखवतो, ऍटलिस्ट तुम्हाला ते कळून जाईल आणि त्यानंतर तुम्ही हे प्रोग्रामिंग सिम्पली करू शकता. ओके, तर त्यासाठी ऑलरेडी मी एक सिंपल प्रोग्राम केलेला आहे. तर प्रोग्राम करताना एक लक्षात ठेवायचं की आपल्याकडे टेबल कुठला आहे आणि त्या टेबलमध्ये आपण करणार काय आहे हे महत्वाचं आहे. ओके, तर ऑलरेडी आपल्याकडे एक प्रोग्राम मी घेतलेला आहे आणि त्या प्रोग्राम मधनं आपण जे आउटपुट मिळणार आहे ते आपल्याला बघायचे. ओके, तर क्रिएट टेबल एक करून घेतलेलं आहे. EMP लॉग्स म्हणून एक टेबल आहे. ओके, तर EMP लॉग्स नावाचा टेबल आपण तयार करूया, किंवा ऑलरेडी हा टेबल जर नाही तयार केला तर मी काय केलेलं आहे की एम्प्लॉईज हा टेबल आहे. ओके, तर आपण तो DSC करून बघूया. तर त्यामध्ये एम्प्लॉय ID आहे, फर्स्ट नेम आहे, लास्ट नेम आहे, सॅलरी आहे. ओके, त्यानंतर क्रिएट और रिप्लेस ट्रिगर. ओके, इन्क्रीज सॅलरी आफ्टर अपडेट ऑफ सॅलरी ऑन एम्प्लॉईज. ओके, फॉर each row. ओके, रो लेवल ट्रिगर. बिगिन इन्सर्ट इनटू. ओके, इन्सर्ट इनटू EMP लॉग्स. ओके, लास्ट डेट, न्यू सॅलरी, ऍक्शन. ओके, तर तुम्ही कुठला टेबल घेणार आहे त्याच्यावरनं ते ठरणार आहे. तर इथं इन्सर्ट करणार आहे आपण, जे नवीन व्हॅल्यू इन्सर्ट होणार आहे ती EMP ID वरून होणार आहे. ओके, तर ह्या ठिकाणी तुमचे जे कॉलम्स आहेत ते कॉलम्स नेम जे तुमचे ऑलरेडी इथं आहेत तेच घेणं गरजेचं आहे. ओके,
जर तुम्ही कॉपी पेस्ट कुठून जर करत असला तर मग प्रॉब्लेम येणार. ओके, तर मी थोडेफार चेंजेस करतो प्रोग्राममध्ये. काय चेंजेस करतोय ते पण तुमच्या समोरच करायला लावलोय. ऑलरेडी असेल हा प्रोग्राम मी केलेला. ओके, ओके. तर फक्त मला चेंजेस काय करायचे, इथं मला जे कॉलम नेम आहेत ते आहे तसे पाहिजेत, नाहीतर मग एरर येऊ शकते. तर मी कॉलम नेम चेंज करायला लावलोय. आणि ऍक्शन हे बाकीची काही गरज नाही. फर्स्ट नेमची न्यू सॅलरी आहे, EMP ID आहे, व्हॅल्यूज आहेत. ओके, EMP ID आहे, डेट नको आहे इथं. ओके, न्यू सॅलरी. ओके, ठीक आहे. जर मी हा ट्रिगर तयार केला तर पहिल्यांदा ट्रिगर तयार करून घेऊया. तयार होतं का बघूया ट्रिगर. सो देर इज अ प्रॉब्लेम. ओके, तर ट्रिगर तयार करून घेतो. ओके, ट्रिगर इज क्रिएटेड. ओके, तर अपडेट नावाचा आपण एक ट्रिगर तयार केलेला आहे. त्यामध्ये आपण काय करतोय, एम्प्लॉईची सॅलरी 1000 न वाढवतोय. ओके, जर मी हा कोड रन केला, आता मी अपडेट करतो वेअर एम्प्लॉय ID इज इक्वल टू 2. ओके, तर 1 रो इज अपडेटेड. ओके, आणि 1 रो अपडेट झाल्यानंतर आपल्याला काय आलं पाहिजे की तुम्ही अपडेट केल्यानंतर इथं सॅलरी वाढेल. आणि ऍक्शन मध्ये बघा, तुम्हाला ऍक्शन मध्ये काय दिसेल की ऍक्शन न्यू सॅलरी तुम्हाला ऍड होते का बघायचे, बरोबर ना. तर त्यासाठी काय होतं की तुम्ही जो मी कोड दिलाय त्यामध्ये एकतरी EMP आहे हा टेबल घ्या, किंवा तुम्ही हा टेबल पण तयार करू शकता. हा टेबल ऑलरेडी तयार आहे माझ्या याच्यामध्ये. ओके, त्यानंतर मी काय करतोय, आहे हा टेबल घेतोय. इथं फक्त एम्प्लॉई जो टेबल आहे त्या ठिकाणी नाव काय देणार आहे मी, EMP लॉग्स. ओके, त्यानंतर बिगिन इन्सर्ट इंटू EMP लॉग्स आणि बाकीचे सगळे ऍक्शन्स आहेत अशा. ओके, ट्रिगर क्रिएट करून घेतो. ट्रिगर क्रिएट झालेलं आहे. ओके, सॅलरी अनआयडेंटिफाईड आहे. एक मिनिट का, फक्त इथं कुठला आहे, न्यू सॅलरी नावाचा ऑब्जेक्ट आहे. ओके, इनक्रीज सॅलरी, न्यू सॅलरी. ओके, सॅलरी न्यू सॅलरी. हा टेबल क्रिएट करून घेऊया. ऑलरेडी क्रिएटेड म्हणून ऑब्जेक्ट एक्झिस्ट. ओके, ट्रिगर करूया, क्रिएट अनआयडेंटिफाईड सॅलरी. सॅलरी अजून कुठे चेंज केलं बघू. इन्क्रीज फॉर इच रो ऑफ इथं राहिलेला आहे. ओके, ऑलरेडी एक्झिस्ट म्हणतं, अपडेट करून एकदा बघू. ओके, 1 रो अपडेट झालेले. फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये एम्प्लॉईज. ओके, ओके, ठीक आहे.
तुम्हाला दुसरा एक प्रोग्राम दाखवतो, यामध्ये भरपूर मी चेंजेस करून टाकले त्यामुळे कळत नाही त्यात. ओके ओके ठीक आहे. हा एक प्रोग्राम आहे. ह्यामध्ये काय केलंय बघा, पहिल्यांदा एक टेबल घेतो मी एम्प्लॉय 1, तो रन करून दाखवतो. तर ह्यामध्ये एवढे कॅरेक्टर आहेत. त्यानंतर आपण क्रिएट अँड रिप्लेस टी हा ट्रिगर तयार केलेला आहे. ओके, ऑन टेबल केलेला आहे. त्यामध्ये आपण काय करतोय की आपण तिन्ही ऍक्शन करतोय, इन्सर्ट करतोय, अपडेट करतोय, ओके, डिलीट पण करतोय. ओके, केस स्टेटमेंटमध्ये. ओके, आणि त्यानंतर आपण एक इव्हेंट करून बघतोय की नवीन मला करता येते का. ओके, सिंपल प्रोग्राम. पहिल्यांदा तुम्हाला प्रोग्राम टेबल दाखवला मी. ओके, एकच प्रोग्राम घेऊया. मागाशी जो मी प्रोग्राम दाखवला त्यामध्ये भरपूर गोष्टी मी चेंजेस केल्यामुळे तो रन होत नाही. काय अडचण नाही, तुम्हाला होतो तो. फक्त काय करा की टेबल नेम व्यवस्थित आहे का फक्त बघा. मी हा एक प्रोग्राम घेतलेला आहे, त्यामध्ये एम्प्लॉईज 1 हा टेबल आहे. एम्प्लॉईज 1 टेबलमध्ये फर्स्ट नेम, लास्ट नेम, EMP-ID, सॅलरी, डिपार्टमेंट नेम आणि जॉब आहे. ओके, त्यानंतर आपण काय केलं, क्रिएट अँड रिप्लेस ट्रिगर टी केलेला आहे. फॉर इन्सर्ट ऑर अपडेट, अपडेट काय करतोय, सॅलरी किंवा EMP-ID करतोय. तर हे जे कॉलम नेम आहेत ते इथं पाहिजे तुमच्या ह्याच्यामध्ये. जर नसतील तर ते अपडेट होणार नाही. ओके, ऑर डिलीट ऑन EMP-IDs. ओके, म्हणजे मी हा जो ट्रिगर तयार करायला तो इन्सर्ट, अपडेट आणि डिलीट साठी करतोय. आणि कशासाठी आहे, बिफोर आहे तो. ओके, बिगिन, बिगिन मध्ये काय डिलीट टाकलेलं आहे, केस टाकलेलं आहे. व्हेन इन्सर्ट देन, जर इन्सर्ट होत असेल तर काय प्रिंट करा, इन्सर्टिंग. ओके, जर अपडेट सॅलरी करत असला तर अपडेटिंग सॅलरी डिस्प्ले होईल. आणि जर तुम्ही काही डिलीट करत असला तर इट विल बी डिलीटेड. ओके, तर पहिल्यांदा मी ट्रिगर क्रिएट करून घेतो, जो टी नावाचा ट्रिगर आहे. जर अप्रोप्रिएट असेल सगळ्या गोष्टी तर ट्रिगर विल बी क्रिएटेड म्हणून मेसेज येईल. ओके, क्रिएट ट्रिगर टी. ओके, आणि परत एरर दाखवतो. पूर्वी ऑलरेडी एकदा रन झालेला आहे स्टेटमेंट. एकच मिनिट, डिलीटिंग एक्सेप्शन येतो, काय अडचण नाही. ओके, सिस्टम एक्सेप्शन आहे. ट्रिगर जो टी आहे तो एक्झिक्यूट होत नाही म्हणून एकदा लॉग आउट करतो, मग लॉग इन करून आपण परत बघितलं चेक करूया. एक जर प्रोग्राम कळला ना तर काय अडचण नाही. आणि ट्रिगर लिहिणं फार सोपं आहे, फक्त रन करणं इट इज क्वाईट इंटरेस्टिंग. ओके, ट्रिगरचं नाव बदलतो, ऑलरेडी एकदा झालेला आहे तो. डिलीटिंगला प्रॉब्लेम दाखवतो. मी डिलीट ऑप्शन काढला आहे का त्यातून. अपडेट पण डिलीट करून टाकतो, केसची पण गरज नाही आपल्याला. वेन इन्सर्टिंग, अपडेटिंग पण काढून टाकतो, एंड केस पण काढून टाकतो. एक सिंपल ट्रिगर तयार करतो, बघूया तयार होतो का तो. नाही होत. इन्सर्ट और डिलीट और अपडेट. ओके, और घेत नाही. ओके, सम चेंजेस
प्रोग्रामिंग मध्ये जर पण तुम्ही चेंज करत नाही तर तुम्हाला कळणार नाही काय चालू आहे. इन्सर्टिंग व्हॅल्यूज, एकच मिनिट. इन्सर्ट इंटू करावं लागेल. ओके ठीक आहे. हा एक केलेला आहे प्रोग्राम. त्या दोन्ही प्रोग्राम मध्ये काहीतरी एरर आहे. ट्रिगरचा बहुतेक सेव्ह केलेला नाही. ओके 16 एक्सप्लेन नंबर 16. ओके ठीक आहे. एक प्रोग्राम मी तुमच्यासाठी सेपरेट एक करून दाखवतो. हा कस्टमर नावाचा टेबल आहे का बघूया. मी ऑलरेडी एकदा करून ठेवलेलं आहे. आणि मग आपण एकदा चेक करूया की बाबा हा ट्रिगर होतोय का. ओके ओके कस्टमर टेबल आहे जसा मी घेतलेला आहे त्यामध्ये तोच आहे. त्यानंतर आपण एक ट्रिगर तयार करूया. सिंपल ट्रिगर करूया. मग अशी दोन्ही याच्यामध्ये एरर येत होता. ओके तर त्यामध्ये आपण काय करतोय, चेंज साठी ओल्ड सॅलरी न्यू सॅलरीसाठी एक ट्रिगर तयार करतोय. ओके हा होईल प्रोग्राम रन, काय अडचण येणार नाही. कारण मी प्रॅक्टिससाठी वेगवेगळे प्रोग्राम करून बघितलेले. हा ट्रिगर आपण डिस्प्ले सॅलरीसाठी केलेला आहे. ओके रन करून बघूया. ट्रिगर रन झालेलं आहे. ओके आणि परत आपल्याला ट्रिगर कॉल करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सॅलरी इन्सर्ट करायची आहे किंवा नवीन व्हॅल्यू इन्सर्ट करायची. ओके तर ते पण मी घेतो, मग प्रोग्राम समजावून सांगतो. कारण की मगाशी 2 वेळा एरर आल्यामुळे तुम्ही कन्फ्यूज झाला असणार. ओके आणि आता इन्सर्ट करतोय मी. म्हणजे इन्सर्ट ज्यावेळी त्या टेबलमध्ये कस्टमरमध्ये मी करेन त्यावेळी काय होईल, ट्रिगर कॉल होईल. ओके ओल्ड सॅलरी न्यू सॅलरी 750 सॅलरी डिफरन्स काय असेल आणि रो इज इन्सर्टेड. सो ट्रिगर इज इन द रनिंग. कारण की हे सगळं ट्रिगर मधनं डिस्प्ले झालेलं आहे. आता सिंपल बघा म्हणजे कळून जाईल. एक टेबल मी कस्टमरचा तयार केला क्रिएट टेबल करून. ओके कस्टमर टेबल पहिल्यांदा आपण आयडेंटिफाय करून घेऊया. तर कस्टमर टेबलमध्ये आयडी आहे, नेम आहे, एज आहे, ॲड्रेस आहे, सॅलरी आहे, ॲड करून घेतले. त्यानंतर क्रिएट और रिप्लेस ट्रिगर डिस्प्ले सॅलरी चेंजेस. ओके फॉर डिलीट और इन्सर्ट और अपडेट ऑन कस्टमर फॉर इच रो. ओके त्यानंतर कंडिशन व्हेन न्यू डॉट आय डी इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे नवीन जो आयडी आहे तो 0 पेक्षा जास्त असेल तर, म्हणजे जिथं आपण इन्सर्ट करताना तो 0 पेक्षा जास्त पाहिजे. त्यानंतर डिक्लेअर सॅलरी डिफरन्स नंबर आहे, बिगिन आहे, सॅल डिफरन्स इज इक्वल टू न्यू सॅलरी मायनस ओल्ड सॅलरी. ओके डीबीएमएस डॉट आउटपुट डॉट लाईन ओल्ड सॅलरी डिस्प्ले होईल. त्यानंतर न्यू सॅलरी आताची नवीन सॅलरी डिस्प्ले होईल आणि डीबीएमएस डॉट आउटपुट डिफरन्स डिस्प्ले होईल. आणि हे कधी रन होणार आहे, तर वेन यू आर इन्सर्टिंग नेम, आयडी, नेम, एज, ऍड्रेस अँड सॅलरी. ओके जर मी इथं 0 घेतला इन्सर्टच्या वेळी, मगाशी 7 घेतलेला आहे मी, आता 0 घेतोय. ओके ज्यावेळी तुम्ही इन्सर्ट करताय त्यावेळी तुमचं काय होणार आहे, ट्रिगर कॉल होईल. आता 0 ऍड केलेले. ओके रो इज ऍडेड पण ट्रिगर इज नॉट कॉल्ड बिकॉज व्हेन ट्रिगर इज कॉल्ड व्हेन आयडी इज ग्रेटर अँड 0. आयडी जर 0 पेक्षा ग्रेटर असेल तरच. ओके जर इथं आयडी मी 8 घेतला आणि हा डेटा ऍड करतोय मी, बघा ट्रिगर ऑलरेडी क्रिएटेड आहे आणि मी एक नवीन डेटा ऍड करतोय. नाउ इट विल कॉल द ट्रिगर अँड इट विल डिस्प्ले द ट्रिगर. ओके व्हेरी सिंपल. मी तिन्ही प्रोग्राम एकत्र घेतलेत म्हणजे तुम्ही आता इथं इन्सर्टच्या ठिकाणी अपडेट करू शकता किंवा डिलीट करू शकता. ओके म्हणजे तुम्हाला जर एखादा ट्रिगर कॉल करायचा असेल ऑन डिलीट तर तुम्हाला काय करायला लागेल, डिलीट. ओके डिलीट फ्रॉम टेबल नेम वेअर id is equal to 2. ओके किंवा अपडेट फ्रॉम
कस्टमर वेअर कंडिशन टाका. म्हणजे तुम्ही ज्या अपडेटच्या आणि डिलीटच्या क्वेरी लिहिलेल्या आहेत त्या जर इथं टाकल्या तर तुम्ही पुढच्या, मी आता फक्त इन्सर्टचं दाखवलेलं आहे, तुम्हाला फक्त चेंजेस काय करायचं आहे, अपडेटसाठी प्रोग्राम लिहा, ओके, आणि डिलीटसाठी प्रोग्राम लिहा. म्हणजे एक रो ऍड करून बघा आणि एक रो डिलीट करून बघा, अपडेट करून बघा आणि डिलीट करून बघा. मी इन्सर्ट केलेलं आहे. परत एकदा कोड समजावून सांगतो. कस्टमर नावाचा टेबल तयार केला, आपण एक ट्रिगर तयार केला, त्याला डिस्प्ले सॅलरी नावाचं आपण नाव दिलं. बिफोर ट्रिगर आहे, तुम्ही इथं आफ्टर पण करू शकता, डिलीट ऑर इन्सर्ट ऑर अपडेट फॉर इच रो केलेलं आहे. व्हेन न्यू आयडी इज ग्रेटर दॅन 0 डिक्लेअर सॅलरी नंबर आहे. बिगिन मध्ये आपण काय केलं, नवीन सॅलरी मायनस ओल्ड सॅलरी केली, नवीन सॅलरी डिस्प्ले करून टाकली आणि तुमचा ट्रिगर एंड केला. आणि त्यानंतर आपण हा ट्रिगर कॉल करण्यासाठी एक फक्त इन्सर्ट केलेलं आहे. आता मी सॅलरी चेंज करतो, 17,500 करतो आणि इथं आयडी हा 10 करतो. ओके, तर आपल्याला नवीन एक रो इन्सर्ट होईल आणि त्याची नवीन सॅलरी काय आहे तर 17,500 एवढी सॅलरी आहे. ओके, तर इट इज व्हेरी सिम्पल टू राईट डाऊन अ ट्रिगर. पण आपण जर व्यवस्थित लिहिले नाही, मग मी जे 2 प्रोग्राम दाखवले त्यामध्ये भरपूर चेंजेस केलेले, त्यामुळे ते रन झालेले नाही. ओके, तर हा एक हा सर ओल्ड सॅलरी आणि डिफरन्स का डिस्प्ले होत नाही? ते फेच करून झाले त्या टेबल मधून. ओके, न्यू सॅलरी आणि ओल्ड सॅलरी जे कंपॅरिझन आहे ते डिस्प्ले होत नाही, राहून देईल, ते काही अडचण नाही आपल्याला. अजून एक प्रोग्राम मी जो केलेला आहे इन्सर्शन आणि अपडेशनचा, तो इथे केलेला आहे बघा. ह्यामध्ये भरपूर चेंजेस केलेले आहेत. मी मगाशी तुम्हाला जो दाखवला ना तो रन होत नव्हता, पण हा रन होऊन जाईल. कुठला, इन्सर्ट, अपडेट आणि ह्याचा. ओके, तर या तुमच्या पीडीएफ मध्ये मी करून ठेवलेले प्रोग्राम आहेत ते रन होतील. हा एक प्रोग्राम करून दाखवतो सिंपल, म्हणजे तुम्हाला कळून जाईल. फक्त तिथं व्हॅल्यूज का डिस्प्ले झाले नाहीत, कारण की हे जे डिस्प्ले व्हायचे आहेत ओल्ड डॉट सॅलरी आणि न्यू डॉट सॅलरी हे ऑब्जेक्ट आहेत, ओल्ड अँड न्यू. ओके, तर ओल्ड डॉट सॅलरीला ऑलरेडी व्हॅल्यू कुठलीच नसल्यामुळं ते डिस्प्ले होत नाही. तर ह्याच्यापूर्वी जर तुम्हाला डिस्प्ले करायचं असेल ना, ओल्ड डॉट सॅलरी इज इक्वल टू सॅलरी असं करावं लागेल, तर सॅलरी डिस्प्ले होईल. कारण की ओल्ड डॉट सॅलरी ही आपल्याकडे सॅलरी नाहीच, बरोबर ना. न्यू सॅलरी आहे कारण की आपण ऍड करून घेतोय ती. ओके, न्यू सॅलरीला व्हॅल्यू मिळते, पण ओल्ड सॅलरीला व्हॅल्यू न मिळाल्यामुळं तुमचा डिफरन्स पण येत नाही आणि तुमची ओल्ड सॅलरी पण दिसत नाही. त्यासाठी तुम्हाला इथे वरती एक स्टेटमेंट लिहावं लागेल की ओल्ड सॅलरी इज इक्वल टू सॅलरी, तर तुम्हाला तो व्हॅल्यू डिस्प्ले होईल. ओके, सो दॅट इज अ डिफरन्स. अजून एकदा सिंपल एक ट्रिगर दाखवतो. ओके, तर इथं आपला जुना टेबल MP1 एम्प्लॉईज 1 हा घेतलेला आहे. त्यानंतर क्रिएट ट्रिगर टी केलेला आहे. ओके, यूज केस स्टेटमेंट टाकलेले आहेत. ओके, तर त्यामध्ये आता प्रॉब्लेम येतोय की डिलिशनचा. ओके, डिलीटला जो आहे ऑरला एक तो प्रॉब्लेम दाखवतोय, त्यामुळे मी दुसरा एक प्रोग्राम तुम्हाला करून दाखवला. काही वेळा काय होतं की एखाद्या वेळी ऑलरेडी ट्रिगर झाला असेल किंवा डेटाबेसमध्ये काही अपडेशन असतील तर तो बिफोर असल्यामुळे तो प्रॉब्लेम येतो. आफ्टर एकदा करून बघूया, तरी प्रॉब्लेम तोच आहे. ठीक आहे, कोड बरोबर आहे. ऑर डिलीट ऑन एम्प्लॉई, ऑर डिलीट काढलं तरीही होण्याची शक्यता कमी आहे. एक्सेप्शन वन ऑफ द फॉलोइंग, डिलीटिंग. थोडे चेंजेस करून बघतो, झालं तर ठीक आहे, नाहीतर काय आपल्याला अडचण नाही. अपडेटिंग MPID कोड मध्ये काय प्रॉब्लेम नाही. या SQL सर्व्हरला तो होत नाही. मगाशी एक झाला तो प्रोग्राम करेक्ट झाला. ओके, तर तोच प्रोग्राम परत एकदा सांगतो, म्हणजे तुम्हाला ते काय अडचण येणार नाही. आणि मी सेशन लगेच हा ब्रेक होईल 10 मिनिटाचा. 10 मिनिटानंतर परत त्याच लिंकला परत क्लिक करा आणि अजून एक सेशन चालू होईल. ओके, कारण की आपल्याला डबल सेशन घ्यायचं आहे. ते प्रॉब्लेम ट्रिगरच्या वेळी येतात. हा सेशन मी परत एकदा चालू करणार आहे. ओके,
आणि एक URL पण दिलेले आहे, त्यामध्ये तुम्हाला ट्रिगरचे सगळे प्रोग्राम मिळून जातील जे ट्रिगरच्या रिलेव्हंट आहेत, बिफोर आफ्टर किंवा रो लेवल ट्रिगर. फक्त तुम्हाला तो टेबल क्रिएट करावा लागेल त्या रिलेव्हंट. ओके, तर हा प्रोग्राम करा जो 2 नंबरचा मी दिलेला आहे, तर तो प्रोग्राम अप्रोप्रिएट होतो. काही वेळा काय झालेलं आहे की मी टेबल काही तयार केलेत परत डिलीट केलेत, त्यामुळे ते होत नाही. तर कस्टमर टेबल हा तयार करून घ्या आणि ह्या 3 ऍक्टिव्हिटी करा. म्हणजे कस्टमर टेबलमध्ये ID, नेम, एज, ॲड्रेस आणि सॅलरी घ्या, हा डेटा ऍड करून घ्या. त्यानंतर हा ट्रिगर तयार करा आणि ट्रिगर कॉल करण्यासाठी इन्सर्ट करून बघा. एकदा इन्सर्ट करा, एकदा डिलीट करा आणि एकदा अपडेट करा. एवढे 3च करा आणि ह्या कस्टमर टेबलवर करा. बाकीचे कुठलाही करू नका, कारण की त्या टेबलमध्ये भरपूर चेंजेस केलेले आहेत आणि त्यावेळी ट्रिगर फायर होत नाही तो किंवा क्रिएट होत नाही. मग असे मी 2 वेळा प्रयत्न केला. आपण टेबल नेम वेगळा घेतो किंवा कॉलम नेम वेगळा असतो, त्यामुळे डेटा फेच होत नाही. ओके, तर हा जो मी दिलेला आहे 2, तर तोच प्रोग्राम करा आणि त्यामध्ये फक्त अपडेट डिलीट मी इन्सर्ट केलेलं आहे. तुम्ही अपडेट आणि डिलीटची क्वेरी लिहा. कशासाठी, तर एखादा रो अपडेट करा युजिंग द ID किंवा एखादा रो डिलीट करून बघा युजिंग द ID. डिलीट आणि अपडेटची क्वेरी तुम्हाला येतात. म्हणजे अपडेट सेट सॅलरी करा किंवा डिलीट फ्रॉम कस्टमर वेअर ID = 7. ओके, आणि त्यानंतर मेसेज काय येतो ते बघा. कारण इथं आपण डिस्प्लेला इन्सर्टला मेसेज दिलेले आहेत, त्यांना आपल्याला फक्त काय करायचं आहे, डिलीटला पण मेसेज तुम्ही टाकू शकता की 1 रेकॉर्ड इज डिलीटेड. ओके, तर तो डिफरन्स तुम्हाला कळेल आणि मी जी URL दिली त्यामध्ये तुम्हाला तो प्रोग्राम पण मिळेल. ओके, तर वरचे 2 प्रोग्राम का झाले नाहीत, तर मी एम्प्लॉईज हा टेबल घेतलेला आहे आणि आतमध्ये EMP लॉग घेतलेलं आहे. त्यामध्ये ID, लॉग डेटा, न्यू सॅलरी हे कॉलम नेम वेगळे आहेत जे इथे यूज होतात. आणि मी एम्प्लॉई टेबल घेतलाय एम्प्लॉईज, त्यामुळे ते होत नाही. एकतर मला टेबल EMP लॉग्सच घ्यावा लागेल तर तो होईल. मी ऑन आफ्टर जिथे सॅलरी ऑन एम्प्लॉईज केलेलं हे चुकलंय, त्यामुळे तिथं तो प्रोग्राम रन होत नव्हता. इथं तुम्हाला तो टेबल नेम एम्प्लॉई लॉगच पाहिजे. ओके, तर हे तर मी हा PDF अपडेट केल्यानंतर तुम्हाला एरर येईल. फक्त एवढं चेंज करा की इथं तुम्हाला टेबल नेम चेंज करावा लागेल. एम्प्लॉय ID नावाचा टेबल तयार करा. हा टेबल तयार करा EMP _log. ह्यामध्ये हे सगळे व्हॅल्यूज कॉलमची नाव आहेत आणि एक रो ऍड करून घ्या. एक रो ऍड करा आणि मग प्रोग्राम करा. हा प्रोग्राम रन होईल. फक्त चेंज काय आहे, EMP लॉग्स जो आहे तो इथं नाव रिप्लेस करा. ओके, परत एकदा ट्राय करतो, शक्यतो होणार नाही. एकच मिनिट, आपण सेशन परत आणि चालू करतो मी. once again we are trying. सर हा, खाली तुम्ही क्रिएट अँड रिप्लेस फिगर केले हो ना, तिथं त्याच्यात बिगिन मध्ये इन्सर्ट इनटू EMP लॉग, हो तो चेंज आहे. त्या खाली व्हॅल्यू कुठल्या इन्सर्ट केल्या? हा, तोच मी काय झालं, मी ज्यावेळी करत होतो ना त्यावेळी चेंजेस केलेत आणि ते चेंजेस तसेच राहिल्यामुळे ते रन झाले नाही. फक्त टेबल नेम मध्ये प्रॉब्लेम आहे, बाकीच काही प्रॉब्लेम नाही कोडमध्ये. इन्सर्ट करताना बघूया की अजून एकदा चेक करूया. फक्त एकदा ट्राय करू. जर नाही झाला तर काय, मी ऑलरेडी एक दिलेला आहे तुम्हाला. काय होतं की आपण तयार एक करतो, वापरतो एक, त्यामुळे प्रॉब्लेम येतो. एम्प्लॉई लॉग 1 घेतो मी. हा टेबल क्रिएट करून घेऊया पहिल्यांदा. टेबल क्रिएट झाला. त्यानंतर हा ट्रिगर आहे. ट्रिगर मध्ये फक्त आपल्याला काय करावं लागेल, ऑन. ओके, फॉर इच रो बिगिन इन्सर्ट इनटू EMP ID आहे, लॉग डेटा आहे, न्यू सॅलरी आहे, ॲक्शन, ओके ठीक आहे, ॲक्शन वर्ब आहे, व्हॅल्यूज, ओके, एम्प्लॉय ID आहे, सिस्टीम डेट घेतलेली आहे, न्यू सॅलरी घेतलेली आहे,
आणि न्यू सॅलरी हा मेसेज आहे. ओके, त्यानंतर आपल्याला अपडेटमध्ये सर हां बिगिन मध्ये बिगिन मध्ये लिहायचं ते काय ह्याची बॉडी ओके. त्यामध्ये सेट इथं फक्त चेंज होतोय. इथं आपला वर्ड आहे न्यू सॅलरी. ओके, न्यू सॅलरी मध्ये आपण ऍड करतोय 1000. ओके, इथं पण चेंज होतील. इथं आपला नेम आहे EMP-ID. ओके, इथं EMP-ID इज इक्वल टू 2. ओके, आता बहुतेक काही प्रॉब्लेम येणार नाही. एक टेबल क्रिएट झालेलं आहे आणि पहिल्यांदा व्हॅल्यू एक इन्सर्ट करून घेतो मी. EMP log 1. ओके, व्हॅल्यूज ब्रॅकेटमध्ये ID आहे 1. ओके, कॉमा न्यू सॅलरी लॉग आहेत ना, लॉगला सिस्टीम डेट तुम्ही टाकू शकता, डायरेक्टली इन्सर्ट व्हायला पाहिजे. ओके, कॉमा त्यानंतर आहे न्यू सॅलरी. ओके, कॉमा आणि शेवटी आहे ॲक्शन. ॲक्शनला तुम्ही सिंगल इनवर्टरमध्ये व्हॅल्यू टाकू शकता. ब्रॅकेट कंप्लीट. ॲड होतं का बघूया आपल्या रूम टेबलमध्ये पहिल्यांदा, म्हणजे आपल्याला ट्रिगर क्रिएट करता येईल. आणि सिस्टीम डेट नावाचा सुद्धा प्रॉब्लेम येतो. ओके, इट इज ॲडेड. ओके, काय अडचण नाही. म्हणजे आपल्याला सिलेक्ट स्टार रेडीमेड प्रोग्राम घेतले सर. तर प्रॉब्लेम येतो. हां बोला. सर, तर ट्रिगर आणि व्ह्यू मध्ये डिफरन्स काय आहे? ट्रिगर आणि व्ह्यू ट्रिगर हा एक ऑब्जेक्ट आहे किंवा एक कंडिशन आहे जे आपण रन केल्यानंतर ऑटोमॅटिकली एक्झिक्यूट होते. ट्रिगर म्हणजे that is specific event occur after that action will be performed in the database. डेटाबेस मध्ये काय ऍक्टिव्हिटी झाली तर तो ट्रिगर ऑटोमॅटिकली एक्झिक्यूट होतो. ट्रिगर इज बेसिकली सिमिलर टू फंक्शन. ओके, हा फंक्शनच आहे, हे रिटर्न करतो पण फंक्शन कॉल करावं लागतं. ट्रिगर हा ऑटोमॅटिकली कॉल होतो ड्यू टू स्पेसिफिक इव्हेंट. सो सिमिलरिटी ट्रिगर आणि फंक्शनची आहे. व्ह्यू इज डिफरंट थिंग अँड ट्रिगर इज डिफरंट थिंग. ओके, इथंपर्यंत ठीक आहे. आता एक रो ऍड झालेला आहे. आता मी ट्रिगर क्रिएट करायचा प्रयत्न करतो आणि आता होईल ट्रिगर तो क्रिएट, कारण की मगाशी भरपूर त्यात मी वेगवेगळे पॅरामीटर घेतलेले. सॅलरी आणि आयडेंटिफाईल. ओके, इथं न्यू सॅलरी पाहिजे. ओके, चेंज करू. ट्रिगर लॉन्ग इन्सर्शन ऑलरेडी. ओके, नाव चेंज करतो. ऑलरेडी तो ट्रिगर तयार होता त्यामुळे तो प्रॉब्लेम येत होता. ओके, न्यू डॉट EMP-ID बॅड व्हॅल्यू. ओके, न्यू डॉट बॅड व्हॅल्यू EMP-ID. ओके, इन्सर्ट इंटू. इथं आपण कॅप्चर करणार आहे का ॲक्च्युली, आणि इथं कॅप्चर होत नाही का. कॅप्चर म्हणजे कोलन नंतर न्यू डॉट EMP-ID हा मेसेज येईल आणि तिथनं आपण इन्सर्ट करून घेतो इथं. त्यामुळे इथं तो कोलन इक्वल टू असं पाहिजे होतं. ओके, चेंजेस. सर टेबलचं नाव EMP log 1 आहे. इन्सर्ट इंटू वर लॉग 1 असू दे. हां, लॉग 1 आहे ना. ओके, ठीक आहे. इन्सर्ट इंटू लॉग 1. ओके, आता एकदा चेंज करूया. ओके, ठीक आहे. तिथनं होत नाही. अजून एकदा ट्राय. भरपूर चेंजेस करावे लागतात. कसं होतं की तुम्हाला कळावं म्हणून एखादा सिंपल प्रोग्राम घ्यायचा प्रयत्न करायचा आणि त्यानंतर